श्री स्वामी समर्थ. आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण कधी करावे, रोज किती अध्याय वाचावे आणि त्याचे नियम याबद्दल माहिती घेणार आहोत. अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेला आपल्याला 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आहे. पूजा मांडणी करून किंवा पूजा मांडणी न करता सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येते. कारण प्रत्येकालाच पूजा मांडणी करणे शक्य होईल असे नाही. पूजा मांडणी न करता सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण कसे करू शकतो. गुरुचरित्र म्हणले की प्रत्येकाच्या मनात नियमांची भीती असते. त्यामुळे खूप जण इच्छा असूनही गुरुचरित्राचे पारायण करत नाहीत. फक्त 3 नियमांचे पालन करून भक्तिभावाने गुरुचरित्र पारायण केलं तर 7 दिवसात या सेवेचा आपल्याला नक्कीच अनुभव येईल. सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे अंतःकरणापासून स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना हाक मारणे. आपल्याला पारायणाची सुरुवात 23 जुलैपासून करायची आहे. सकाळी देवपूजा करायची आहे. रोज एकच वेळ आपल्याला पारायणाची ठेवायची आहे. पारायणाला सोफ्यावर बसून, अंथरुणावर बसून वाचन करायचे नाही. ज्या जागेवर बसून पहिल्या दिवशी आपण पारायण केले त्याच जागी 7 दिवस बसून पारायण करायचे आहे. आसन बदलायचे नाही. अध्याय वाचन करताना कोणाशी बोलायचं नाही आपल्याला आणि अधूनमधून उठायचंही नाही आहे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला वाचन करायचं नाही आहे. कारण ही वेळ आहे दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ. गुरुचरित्र ग्रंथामध्ये 153 अध्याय आहेत. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्पासाठी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचे आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे. कुलदेवीचे स्मरण करायचे. त्यानंतर आपल्या गुरूंचे स्मरण करायचे आहे. नंतर आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा आहे व आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. आणि तुम्हाला तुमचे गोत्र माहिती नसल्यास काश्यप गोत्र असे म्हणायचे आहे. त्यानंतर आपली इच्छा सांगायची आहे. आपण आपली किती दिवसाचे पारायण करणार आहोत ते बोलायचे आहे आणि गुरूंना सांगायचे आहे 7 दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण मी करणार आहे. महाराज तुम्ही ते माझ्याकडून अगदी नीट करून घ्या. ही सेवा मी मनापासून करणार आहे ती तुम्ही स्वीकारा. सेवा करताना काही चूक झाल्यास मला क्षमा करा. आणि अगदी मनोभावे भक्तिभावाने ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि असे बोलून आपल्याला हातातील पाणी तांबण्यास सोडायचे आहे. आणि आता करायचे आहे आपल्याला पारायणाला सुरुवात. पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 असे आपल्याला अध्यायाचे पठण करायचे आहे. गुरुपौर्णिमेला गोडाचा स्वयंपाक करायचा आहे. ज्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक जमत असेल ते तेही करू शकतात. त्यात आठवणीने म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी करायची आहे आपल्याला नैवेद्यासाठी. आता नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला स्वामी महाराजांना. 3 नैवेद्य आपल्याला वाटायचे आहेत. नंतर आरती करायची आहे आणि आता पारायणाची समाप्ती करायची आहे. पारायण झाल्यावर आपल्याला दत्त मंदिरात जाऊन गुप्तदान करायचे आहेत. त्याने आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते. आणि ह्या 7 दिवसात आपल्याला पारायणाच्या कांदा लसूण विरहित सात्विक जेवण जेवायचं आहे. आपल्याला मांसाहार टाळायचा आहे. आणि ह्या 7 दिवस आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. अशा पद्धतीने आपण गुरुचरित्राचे पारायण केले तर त्याचा नक्कीच लाभ आपल्याला मिळतो. श्री स्वामी समर्थ.